या व्हिडिओत मी तुम्हाला गादीचं कवर कसे शिवायचे हे दाखवणार आहे. हे कवर तयार करण्यासाठी मी एक वापरलेली साडी घेतलेली आहे. मी तिची जास्तीची बॉर्डर कापून घेणार आहे. शिवताना ती अशी अर्धा इंच शिवणात जाईल आणि बाकीची वरच्या बाजूची बाहेर दिसणार आहे. ही गादी कशी तयार करायची त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. साडीची बॉर्डर कापून झाल्यानंतर ती अशी दिसेल. आता साडी गादीला अशी लावून मोजून घेते. आपण मेजरिंग टेपने पण तसं करू शकता. मोजून घेतल्यानंतर ती कापून घ्यायची. त्याच मेजरमेंटचा आणखीन एक तुकडा मोजून कापून घ्यायचा. आता दोन्ही तुकडे जोडून घ्यायचे. जोडताना चांगली बाजू आत ठेवायची आणि चुकीची बाजू बाहेर ठेवायची. दोन्ही तुकडे जोडून झाल्यानंतर वरून दपटीचं मशीन मारून घ्यायचं. साडी जास्त जर पातळ असेल तर तिला लायनिंगसाठी आणखीन एक वेगळी साडी वापरू शकतो. नाहीतर आपल्याकडे ओल्ड बेडशीट असेल तर ती पण आपण लायनिंग म्हणून त्या बाहेरच्या साडीला लावून घेऊ शकतो. व्यवस्थित नीटनेटके करून घेतल्यानंतर सुई दोऱ्याने सगळीकडे मोठमोठ्या टाक्याने शिवून घ्यायचे. असेच टाके घालत वरून खाली आणि खालून वर यायचे. असं 8-8 इंचाचं गॅप ठेवून असे टाके घालायचे, जेणेकरून मेन साडी लायनिंगला व्यवस्थित अटॅच होऊन जाईल. एका बाजूला टाके घालून झाले की त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण टाके घालून घ्यायचे. नंतर ती उचलून अलगद मशीनवर शिवून घ्यायचे. ही ट्रिक वापरून आपण छोट्याशा जागेत डबल किंग साईज गोधडी सहज शिवू शकतो. मशीनवर शिवताना मी वरच्या बाजूला मॅचिंग दोरा वापरला. जसा साडीचा रंग निळा आहे तर दोरा पण निळ्या रंगाचा वापरला. पण खालच्या बाजूला आपण पांढरा दोरा वापरू शकतो. बॉबिनला जो दोरा मी घालतो तो मी पांढरा दोरा घातलेला आहे. नंतर मी फुटपट्टी घेऊन खडूने अशा डायगोनल लाईन्स रेखाटून घेतलेल्या आहे.
एका बाजूला डायगोनल लाईन्स रेखाटून झाल्यानंतर त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण डायगोनल लाईन्स फुटपट्टीने रेखाटून घ्यायच्या. लाईन्स ड्रॉ करून झाल्यानंतर मी तशीच अलगद कवर उचलून मशीनवर व्यवस्थित शिवून घेतली. ही कवरची खालची बाजू आहे, उलटी बाजू. जेव्हा व्यवस्थित मांडून घेतली तेव्हा मला ती लायनिंग थोडंसं कमी वाटलं, म्हणून मी माझ्याकडे दुसरा गादीचा कपडा होता तो मी त्याला अटॅच करून घेणार आहे. एवढाच मला कॉर्नरला कपडा कमी पडला, तो मी मशीनवर व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे. आता साडीचे हे 2 तुकडे माझ्याकडे राहिलेले आहेत. हा लाल कलरचा पदराचा तुकडा आहे, तर मी व्यवस्थित मोजून घेतलं आणि त्याप्रमाणे मी त्यांचे तुकडे करते. तर हे जे 2 लाल तुकडे केले ते मी मध्यभागी लावणार आहे. हा साडीचा राहिलेला तुकडा आहे, तर त्याचे मी इक्वली 4 भाग करून घेणार आहे आणि नंतर मशीनवर ते त्या लाल रंगाच्या तुकड्यांना जोडून घेणार आहे. शिवून झाल्यानंतर ते कवर असे दिसणार आहे. ही वरची बाजू आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय साईराम.